नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली. मी आज तुम्हाला ही टरबूजाची खाप आहे. टरबूज खाल्लं गेलेलं आहे. मी याच्यापासून आता टुटी फ्रुटी असते ना, ती बनवून दाखवणार आहे रंगीबिरंगी. तर आपण ही टरबूजाची खाप आहे ना, ही घेतलेली आहे. मी त्याचे अर्धा तुकडा करून घेतलेला आहे आणि हे बघू शकता तुम्ही. आता हे मागचं पण मी काढून घेणार आहे. पुढचं पण आपल्याला जेवढा लाल भाग आहे तेवढा पूर्ण काढून घ्यायचा आहे. हे बघा, या प्रकारे मी मागचा पण भाग काढून घेत आहे. या प्रकारे हे बघा, या प्रकारे आपल्याला असं त्याची पाटीचं भाग काढून हे असं आपल्याला असं लागणार आहे. हे बघा, या प्रकारे एकदम आपल्याला छोटे छोटे तुकडे काढून घ्यायचे आहे. ही लहान मुलांना फार आवडतात टुटी फ्रुटी. आता सध्या उन्हाळीच्या सुट्ट्या चालू आहे, त्यामुळे मुलांना काहीतरी तोंडात टाकूशी वाटतं, दिवसभर खाऊशीच वाटतं. त्यामुळे ही एक रेसिपी चांगली आहे टुटी फ्रुटी. आणि आपल्या टरबूजाचा ते जे उरलेला भाग असतो त्याचा काहीतरी उपयोग पण होऊन जातो आणि खाण्यासाठी पण मुलांची मजा होऊन जाते. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे बघा, आपले सगळं टरबूजाचं हे सगळं चिरून झालेलं आहे असे बारीक बारीक. गॅसवर आपण कढाई ठेवून घेतलेली आहे. त्यात आपण पाणी टाकून घ्यायचं आहे, एक तांब्या. हे पाणी छान आपल्याला उकळू द्यायचं आहे. नंतर आपल्याला या चिरलेल्या फोडी आपल्याला त्यात ॲड करायच्या आहे. आपलं पाणी छान उकळून गेलेलं आहे. आता आपण ह्यात हे चिरलेले कट केलेले पीस टाकून घेऊया आणि 10 मिनिटासाठी आपण हे शिजू देणार आहोत. आपल्याला रंग बदलेपर्यंत हे थोडेसे शिजू द्यायचे. आपले 10 मिनिटं झालेले आहे. हे छान शिजून गेलेलं आहे आणि रंग पण याचा असा बदललेला आहे. तर आता आपण हे नितरून घेऊया. हे असं चाळणीत आपलं असं नितरून घ्यायचं आहे सगळं काही. आपण पाक करण्यासाठी आता कढाईत 2 वाट्या पाणी ठेवून देणार आहोत. ही जी वाटी घेतली मी, या वाटीने 2 वाट्या मी पाणी टाकून घेणार आहे आणि ह्याच वाटीने मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता पाणी चांगलं उकळू देणार आहे मी, खळखळ. आपलं पाणी उकळलेलं आहे, त्यात मी 1 वाटी घेतलेली साखर टाकून घेत आहे आणि आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे आणि असं व्यवस्थित थोडंसं हलवतच राहायचं आहे आपल्याला पाकाला. आपली साखर पकडून गेलेली आहे, एकतारी पाक आपला तयार झालेला आहे. आता त्यात आपण हे टुटी फ्रुटी आहे ही टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि ही आपल्याला शिजू द्यायची आहे 10 ते 15 मिनटं. आपले 10 मिनटं झालेले आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. बघू शकतात किती छान झालेली आहे, शिजलेली आहे. असं आपल्याला हे आता वाटींमध्ये काढून घ्यायचं आहे. आपल्याला यात वेगवेगळे कलर ॲड करायचे, त्यामुळे मी तीन वाट्यांमध्ये मी हे थोडे थोडे समप्रमाणात काढून घेत आहे. यात मी आता कलर ॲड करून घेणार आहे, लाल, हिरवा आणि पिवळा. आणि हे असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला, जणू ते पूर्ण याला लागेल फोडींना. या प्रकारे हलवून घ्यायचे आहे आपल्याला. थोडा थोडा पाक आपण त्यात टाकलेला आहे, थोडा राहू द्यायचा आहे आपल्याला पाक त्यात. आणि हे ज्या आहेत आता पूर्ण ह्या ज्या वाट्या आहे आपल्याला, ह्या असेच जसं आता 5 ते 6 तास आपल्याला हे असेच झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवूया आता आपण. तास झालेले आहेत. बघा, आपली चेरी मैत्रिणींनो, बघा पाणी बऱ्यापैकी तिचं आकसलं गेलेलं आहे. आता आपण हे पाणी गाळून घेणार आहोत. असं चाळणीच्या सहाय्याने आपण पूर्ण पाणी नितरून घेणार आहोत, एक एक चेरीचं, एक एक रंगाच्या. आपलं पाणी छान नितरून गेलेलं आहे. आता आपण ह्या ताटलीत टाकून घेऊया. असं सुट्टं सुट्टं आपण पसरून घेणार आहोत आणि काही काही जण टिश्यू पेपरचा पण वापर करतात, त्यावर टाकून कोरडं करतात, पण मी उन्हातच ठेवणार आहे. आता मी ही लाल नितरून घेत आहे.
हे उन्हात ठेवून देणार आहे 1 दिवसासाठी. ही टूटी फ्रुटी तयार झालेली आहे 3 कलरमध्ये, हे बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो. तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने टूटी फ्रुटीची रेसिपी. माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा, कमेंट करा. धन्यवाद.